मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले द्यायला सुरुवात झाली आहे। कुणबी जातीच्या दाखल्या वाटपावर छगन भुजबळांनी संशय व्यक्त केलेला आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी देखील कुणबी जातीच्या दाखले वाटपाचं सावध स्वागत केलं। दिलेल्या जातीचे दाखले दाखवण्यासाठी त्यांनी मराठा समाजाला अंतरवालीमध्ये बोलावलेलं आहे। या दाखले वाटपावर देखील त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। मराठ्यांना कुणबी दाखले, भुजबळ भडकले। नोंदी असतील त्यांनाच कुणबी दाखले देण्याची मागणी। जरांगे ही कुणबी दाखल्यांची पडताळणी। मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी आहे त्या मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यास सुरुवात झाली आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यात जातीचे दाखले दिले जात आहेत। हिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कुणबी दाखल्यांचं वाटप करण्यात आलं। गेल्या 7 ते 8 वर्षांच्या लढ्यानंतर कुणबी जात प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद मराठा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता। आमचे जे मुलं बाळ होते ते आतापर्यंत शिक्षण घेऊन घरी राहायची वेळ येऊ लागली, याच्यामुळे त्यांचं काही ना काहीतरी फायदा होणार झाला। जे मराठा समाजाचे जे लेकरं आहेत ते नोकरीपासून खूप वंचित होते, तिथून आता भरपूर फायदा होणार। इथून आज आम्हाला जसं मिळालं तसं प्रत्येकाला मिळावं। अनेक अशा बांधव आहेत माझे ते मागे राहिलेले आहेत, तर हैदराबाद गॅजेटनुसार त्याला हे प्रमाणपत्र देण्यात यावं अशी माझी सरकारकडे विनंती आहे। कुणबी जातीचे दाखले वाटपांवर ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याचं दिसलं। ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना जातीचे दाखले दिल्यास हरकत नाही असं भुजबळांनी सांगितलंय, पण ज्यांनी बनावट नोंदी केल्या असतील त्यांना दाखले देऊ नयेत अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। ही कुणबी पत्र जे प्रमाणपत्र देण्यात आले ते अगोदरच शोधून ठेवलेली होती की काय हे पण पाहावं लागेल की आता 2 सप्टेंबरला जो GR निघाला त्यानंतर त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे की नाही ते पाहावं लागेल। आणि शेवटी जी प्रमाणपत्र दिली गेली आहेत ती योग्य आहेत की नाही ते सुद्धा पाहण्याचा आग्रह आम्ही कालच धरलेला आहे आणि आम्ही त्या चेक करू। आणि कालच महसूल मंत्री आणि ओबीसी समितीचे आपले बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने जर चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओव्हर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तावेज जर सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू। मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी दाखले वाटपाचं स्वागत केलं। मराठा समाजाच्या जे पाठीशी उभे राहणार त्यांच्या पाठीशी मराठा समाज उभा राहणार अशी ग्वाही सुद्धा यावेळी जरांगे पाटलांनी दिली आहे। ज्यांना कुणबी जातीचे दाखले मिळत आहेत त्यांना जरांगेंनी अंतरवाली सराटीत बोलावलं। प्रमाणपत्र वाटा सुरू केलेत म्हणजे आज मग आता आमचं काम असं असतं, जेव देतो त्याच्या पाठीशी उभा राहायचं, नाही करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहायचं। हे कोणत्या देवाणधंदा शिकेला आणि म्हणूनच आपलं वाटलं झालं। जे करत नाही त्याच्या मागे उभा राहायचं आणि जे करतो त्याच्या मागे उभा राहायचं नाही। मराठा समाजासाठी इथून पुढं सपशेल बदलायचं, जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाव। मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या अंतरवाली लिहा, तेवढेच फक्त तेवढेच। मला कसे दिलेत फक्त बघून द्या, काय रूल काय नियम लावलेत, काय निकष लावलेत, कसे दिलेत, कशाच्या आधारावर दिलेत, म्हणजे मला पुढचा डाव टाकायला मी मोकळा। मला फक्त बघू द्या, दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे, तुम्हाला क्लिअर सांगतो मी। हे तयार आपण दसऱ्याला निर्णय घेणार आहे। मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे, उद्या त्याला काय निकषाने दिलेत, कशाच्या आधारे दिलेत, काय केलेत मी लावतो डोकं। तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय, मग दसऱ्याला आपण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं। मराठा समाजातील अनेकांना कुणबी जातीचे दाखले मिळाल्यानं त्यांना ओबीसींचे सगळे लाभ मिळणार आहेत। यामुळे मराठा समाजातील एक मोठा समूह ओबीसीमध्ये येणार आहे। कुणबी दाखले घेऊन ओबीसी समाजात आलेल्या मराठा समाजाबाबत ओबीसींमधील इतर जातींमध्ये कायम अविश्वास असणार आहे, हे मात्र अधिक ठळकपणे जाणवू लागलंय। हिंगोलीहून गजानन देशमुखसह ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।